नमस्कार मित्रांनो, या फार्माविजनच्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी नवनाथ ढवळे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या जी DMAR ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये फार्मसी ऑफिसरसाठी 207 पदे आहेत. ओके, तर या फार्मसी ऑफिसर या पदासाठी जी परीक्षा आहे, ओके, त्यामध्ये जी परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे आणि ती परीक्षा कशा पद्धतीने आपण पास करू शकतो याबद्दल हे टोटल आजचं लेक्चर असणार आहे. पहिल्यांदा आपण DMAR काय आहे हे समजून घेऊया. DMAR म्हणजे काय आहे बघा, जो महाराष्ट्र शासनाचा जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात, महाराष्ट्र शासनाचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात त्या रिलेटेड महाविद्यालय आहेत, त्यामध्ये जे फार्मसीची पदं भरली जातात ती ही DMAR थ्रू भरलेली जातात. ओके, आपल्याला इथं दिसून येईल बघा, वैद्यकीय व दंत महाविद्यालय संलग्न जी रुग्णालय आहेत त्यांच्यामध्ये ही फार्मसी ऑफिसरची पदं भरली जातात. या पदासाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तुमची 19 जून ते लास्ट डेट आहे तुमची 9 जुलै पर्यंत. सुरुवात कधी आहे 19 जून आणि लास्ट डेट आहे तुमची 9 जुलै पर्यंत. 9 जुलै पर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत, तुमचे फॉर्म काय आहेत ते भरून घ्यायचे आहेत. ओके, तर टोटल पद जर बघायला गेलं आपल्या फार्मसी ऑफिसरसाठी तर टोटल पद आहेत 207. ओके, त्याची वेतन श्रेणी आहे S10, म्हणजे तुमचं बेसिक असणार आहे 29,200. म्हणजे टोटल जर तुमचं ग्रॉस पेमेंट बघायला गेलं फार्मसी ऑफिसरचं तर टोटल ग्रॉस पेमेंट जातं नियर अबाउट 60,000 पर्यंत. कितीपर्यंत जातं तुमचं नियर स्टार्टिंग पेमेंट किती आहे 60,000 पर्यंत. म्हणजे बेसिक जर 29,200 असेल, सध्याचा DA बघितला तर तो DA आहे 53%, HRA आहे तुमचा 30% आणि असे बाकीचे अलाउन्सेस कन्सिडर करून जर बघायला गेलं तर आपल्या फार्मसी ऑफिसरचं पेमेंट स्केल आहे ते स्टार्टिंग पेमेंट आहे ते 60,000 रुपये असणे आहे. ही जी पदं आहेत 207 ही खूप मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. म्हणजे आतापर्यंतची DMAR ची सगळ्यात मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणजे लास्ट 10 वर्षातली सगळ्यात मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि या पदासाठी मला वाटते महाराष्ट्रातले सगळे कॅन्डिडेट जे D.Pharm आहेत, B.Pharm आहेत, M.Pharm आहेत, हे सगळे कॅन्डिडेट काय करू शकतात आहे, फॉर्म भरू शकतात आहे. ओके, बघा या परीक्षेसाठी इलिजिबिलिटी काय आहे, की या परीक्षेसाठी क्रायटेरिया काय आहे, कोण कोण फॉर्म भरू शकते. तर कमीत कमी तुमच्याकडे काय असलं पाहिजे, 12वी पास असलं पाहिजे. राईट, 12वी पास असलं पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट एनी अदर इक्विव्हॅलंट डिग्री, एनी इक्विव्हॅलंट तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर चालेल. त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे इन द फार्मसी. आणि त्याच्यानंतर मेजर क्रायटेरिया काय आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे तुमच्या महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलला. ओके, म्हणजे या 3 क्रायटेरिया ज्यांनी फॉलो केलेले आहेत ते सगळे लोक काय करू शकतात आहे, फॉर्म भरू शकतात आहे. म्हणजे जे डिप्लोमा करून ज्यांनी डिग्रीला ऍडमिशन घेतलेलं आहे ते लोक पण फॉर्म भरू शकतात आहे. ज्यांनी डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, जस्ट आता डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, ओके, तुम्ही जरी रजिस्ट्रेशन केलं 9 जुलैच्या आत, ओके, तुमच्याकडे फक्त रजिस्ट्रेशन नंबर असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. D.Pharm, B.Pharm, M.Pharm कॅन्डिडेट कोणीही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतं. म्हणजे तुमची डिग्री कधीही पास आउट असू द्या, तुम्ही शिकत असाल, डिप्लोमा करून डिग्री करत असाल तरी तुम्ही या परीक्षेसाठी काय करू शकताय, फॉर्म भरू शकताय. ओके, बघा याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे, किती वयोमर्यादापर्यंत फॉर्म भरता येऊ शकतो. तर याची लोएस्ट वयोमर्यादा आहे की कमीत कमी 18 वर्ष असणारा कॅन्डिडेट, कमीत कमी 18 वर्ष, आणि जास्तीत जास्त किती ओपन साठी आहे तुमचं 38 वर्षापर्यंत एज लिमिट. कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम आहे 38 वर्षांसाठी. मागासवर्गीय कॅन्डिडेट म्हणजे ओपन सोडून बाकीचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी काय आहे, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष. ओके, म्हणजे कमीत कमी 18 वर्षापर्यंत असणारा आणि मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत असणारा कॅन्डिडेट काय करू शकतोय, या परीक्षेसाठी काय करू शकतोय, फॉर्म भरू शकतोय. ओके, अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 55 वर्षापर्यंत. ओके, स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्यासाठी पण सेपरेट वयोमर्यादा दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांसाठी कमीत कमी 45 वर्षापर्यंत ते काय करू शकतात आहे, फॉर्म भरू शकतात आहे. बाकीचे जे खेळाडू आहेत ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आहे. दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आहे. प्रकल्पग्रस्त वगैरे आहेत ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी तुमच्या 45 वर्षापर्यंत त्यांनी काय ठेवलेले आहे,
अट ठेवलेले आहे. आणि जे अनाथ कॅन्डिडेट आहेत ते ओपन कॅटेगरीचे असू द्या, मागासवर्गीय असू द्या, या सगळ्यांसाठी जो एज क्रायटेरिया ठेवलेला आहे तो किती आहे, 43 वर्षापर्यंत आहे. म्हणजे एज लिमिट जर बघायला गेलं आपल्या या परीक्षेसाठी तर एज लिमिट आहे 18 वर्ष पासून ते 43 वर्षापर्यंत. म्हणजे या एज ग्रुप मधले सगळे कॅन्डिडेट काय करू शकतात आहे, फॉर्म भरू शकतात आहे. राईट. त्याच्यानंतर आहे की ही परीक्षा कशी होणार आहे, या परीक्षेचा पॅटर्न काय असतो. DMER म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या ज्या पण बहुतांश परीक्षा आहेत त्यांचा पॅटर्न फिक्स आहे की 60+40 काय आहे, 60+40 हा काय आहे एक्झामचा पॅटर्न आहे. 60 म्हणजे काय आहे, 60 मध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल प्रश्न आहेत ते 60 प्रश्न असणार आहेत आणि टेक्निकल प्रश्न असणार आहेत ते तुमच्यासाठी 40 प्रश्न असणार आहेत. नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला माहिती आहे की 15-15चे 4 सेक्शन आहेत. मराठीचे 15, इंग्लिशचे 15, गणित बुद्धिमत्ताचे 15 आणि GH चे 15 असे 60 प्रश्न आणि 40 प्रश्न असणार आहेत ते टेक्निकल. टेक्निकल म्हणजे जे तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे, म्हणजे तुमचं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, D.Pharm B.Pharm आहे, तर 40 प्रश्न हे तुमच्या त्या टेक्निकल नॉलेजवर असणार आहे. तुम्ही जर बघायला गेलं मराठी ज्ञानाचे 15 प्रश्न आहेत, इंग्लिशचे 15 MCQ आहेत, सामान्य ज्ञानचे 15 आहेत, तर्क आणि अभियोग्यता चाचणी म्हणजेच तुमचे गणित बुद्धिमत्ताचे 15 आहेत आणि उर्वरित जे 40 प्रश्न असणार आहेत तुमचे ते कशाचे असणार आहेत, तुमच्या टेक्निकल गोष्टींच्या संदर्भात असणार आहे. म्हणजे तुम्हाला टोटल प्रश्न असणार आहेत 100 आणि त्याच्यासाठी गुण असणार आहेत 200. म्हणजे एक प्रश्न आहे तो 2 मार्काला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे तुम्हाला कुठेही निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये. तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केला तो बरोबर असेल तर तुम्हाला मार्क्स मिळेल, चुकीचा असला तर तुमचे मार्क्स बरोबर मधून कमी होणार नाहीत. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये. ओके. आणि याच्यासाठी जर टाइम शेड्यूल बघितलं तुम्ही की टाइम काय आहे, तर तुम्हाला टाइम आहे टोटल 90 मिनिटाचा. म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 100 प्रश्न सोडवायचे आहेत. 90 मिनिटामध्ये काय करायचे आहेत तुम्हाला, 100 प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. आता नवीन जो IBPS TCS जो नवीन पॅटर्न फॉलो केलेला आहे, अगोदर कसं होतं तुम्हाला 90 मिनिट टाइम दिला होता, तुम्ही तुमच्या मनानं कसाही कोणताही सेक्शन सोडवा असं होतं. पण आता नवीन त्यांनी क्लू का टाकलेला आहे की मुलांनी बघून लिहू नये, क्वेश्चन कॉपी करू नयेत, ओके, एकमेकांना उत्तरं सांगू नयेत, यासाठी त्यांनी नवीन पॅटर्न अवलंबलेला आहे की ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D, ग्रुप E. ओके. हे का केलेलं आहे, त्यांनी प्रत्येक ग्रुपमध्ये काय केलेलं आहे, 20-20 क्वेश्चन टाकलेले आहेत आणि त्या प्रत्येक ग्रुपला काय केलेलं आहे त्यांनी टाइम दिलेला आहे 18 मिनिटाचा. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, पहिला जो सेक्शन असेल तुमचा ग्रुप ए सोडवत असताना तुम्हाला टाइम असणार आहे 18 मिनिटं आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, 20 प्रश्न काय करायचे सोडवायचे आहेत. 18 मिनिटं संपले का ग्रुप ए मधला तुम्हाला पुन्हा प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणसाल की मी पुन्हा रिटर्न जाईन, अजिबात नाही. तुम्हाला त्या 18 मिनिटातच काय तुम्हाला उत्तरं चेंज करायचे असतील, काय उत्तरं लिहायचे असतील ते 18 मिनिटातच तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्हाला नंतर पुन्हा एकदा 18 मिनिटं टाइम संपला की तुम्हाला नंतर पाठीमागे येता येणार नाही, तुम्हाला पुढच्या सेक्शनला जावं लागेल. मग तुम्ही बघायला गेलं तर त्यांनी सेक्शन वाईज प्रश्न दिलेले आहेत. तुमच्या मराठीचे 3 दिलेले आहेत, इंग्लिशचे 3 दिलेले आहेत, तुम्हाला जनरल नॉलेज आणि गणित बुद्धिमत्ता ते जे 6 आहेत आणि 8 प्रश्न आहेत ते तुमच्या कशाचे आहेत, टेक्निकलचे आहेत. म्हणजे हा पॅटर्न त्यांनी सगळीकडे फॉलो केलेला दिसून येतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सेक्शन मधले प्रत्येक सेक्शनच्या वेळेस प्रत्येक सेक्शन मध्ये काय करायचे आहेत प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. म्हणजे 18 मिनिट टाइम संपला हा तुमचा सेक्शन ब्लॉक होणार. म्हणजे तुम्हाला पुन्हा या सेक्शन मध्ये पुन्हा येता येणार नाहीये. पुन्हा पुढचा सेक्शन चालू होईल तुमचा B सेक्शन, त्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन असणार आहे, टाइम 18 मिनिट टाइम असणार. म्हणजे हे टाइम संपला तरी पुन्हा तुम्हाला काय करता येणार नाही, पाठीमागे येता येणार नाहीये. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, काय करायचं आहे, हे जे 20 प्रश्न आहेत ओके ते तुम्हाला 18 मिनिटातच सोडवायचे आहेत. हे 20 प्रश्न 18 मिनिटात. म्हणजे याच पद्धतीने तुमचा काय असणार आहे, पेपर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकदा की मी परत सोडवेन पहिल्यांदा असं होणार नाहीये. तुम्हाला त्याच वेळेस तो जो पॉइंट आहेत, जे सेक्शन दिलेले आहेत ते त्याच वेळेत तुम्हाला काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. ओके. आता या परीक्षेसाठी फीज काय आहे, एक्झाम फॉर्म भरण्यासाठी फीज काय आहे, तर खुल्या वर्गासाठी किती आहे, 1000 रुपये आहे. खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आहे. मागासवर्गीय प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी किती आहे, 900 रुपये आहे. आणि ही फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे तुम्ही एकदा फी भरली, तुम्ही म्हणता की मला फॉर्म कॅन्सल करायचा आहे, माझी फी परत द्या, असं काय होणार नाहीये. फीज आहे ती 1000 रुपये खुल्या वर्गासाठी आहे आणि 900 रुपये आहेत ती बाकीच्या सगळ्या मागासवर्गीयांसाठी आहे. ओके. आणि तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून आहे, तर 19 जून पासून ते 9 जुलै पर्यंत. म्हणजे तुमचं 6-7 जुलैलाच तुम्ही काय केलं पाहिजे, सगळे फॉर्म आहेत ते भरून झाले पाहिजे. शेवटनं काय होते, आपली साईड आहे ओके ती काय होते, हँग होऊन जाण्याचे चान्सेस असतात. त्यावेळेस फॉर्म भरला न जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे लवकरात लवकर काय करायचं आहे तुम्हाला,
फॉर्म भरून घ्यायचे आहेत. ओके, आता तुम्ही जर टोटल पदं बघितली की 207 पदं आहेत, बरोबर. टोटल 207 पद आहेत. त्यांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं आहे की तुम्हाला माहित असलं पाहिजे की कॅटेगरीला कोणत्या कॅटेगरीला किती पदं आहेत ते, राईट. तुम्ही जर बघायला गेलं प्रत्येक कॅटेगरीला पद दिलेले आहेत. प्रत्येक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा बज बज क आहे इथं त्यांच्याकडून चुकून प्रिंट झालेलं नाहीये. बज दिलेलं आहे फक्त. बज क आहे, बज ड आहे, विशेष मागास प्रवर्ग आहे, इतर मागासवर्गीय आहेत, SEBC आहे, EWS आहे, अराखीव आहेत, एकूण आहेत. ओके, म्हणजे कॅटेगरीमध्ये असणाऱ्या कॅन्डिडेटला काय फायदा आहे? कॅटेगरीमध्ये असणाऱ्या कॅन्डिडेटला फायदा आहे की ते कॅटेगरीच्या पदामध्ये पण म्हणजे कोणत्याही कॅटेगरीची घ्या पदं की ते काय करू शकतात, इथं पण निवडून येऊ शकतात. आणि जे अराखीव सर्वसाधारण अराखीव पद आहेत, ओके, इथं पण ते काय करू शकतात, कॉम्पीट करू शकतात आहे. ओके, म्हणजे तर राखीव असणाऱ्या कॅन्डिडेटला तो तिथे जास्त फायदा होऊ शकतो. आणि राखीव मध्ये असणाऱ्या आणि महिला असणाऱ्या त्यांना 3 प्रकारचं रिझर्वेशन मिळतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल महिला आहे समजा, समजा या कॅटेगरीमध्ये महिला आहे तर हे पण तिला रिझर्वेशन मिळतं, या जागेसाठी पण ती लढू शकते, प्लस त्या कास्टच्या या जागेसाठी पण लढू शकते, प्लस ओपन मधल्या या जागेसाठी पण लढू शकते. ओके, म्हणजे या 3 प्रकारचं काय होतं, त्या महिलेला काय होतं, रिझर्वेशन मिळतं. म्हणजे कास्टच्या ज्या महिला असतील त्यांना सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत. ओके, म्हणजे महिला कॅन्डिडेट जे पण असतील, ओपन असतील, कास्ट मध्ये असतील, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात काय आहे याच्यामध्ये संधी आहेत. खूप साऱ्या जागा आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढी मोठी ऍड आली असेल फार्मसी ऑफिसरची, आजपर्यंत एवढी मोठी कधीही ऍड आली नव्हती. त्यामुळे काय करायचंय, जास्तीत जास्त कॅन्डिडेटने फॉर्म भरून घ्या की तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे. ओके, आणि ही परीक्षा आहे की तुम्ही अगोदर काय केलं हे मॅटर करत नाहीये. तुम्ही या 2-3 महिन्यामध्ये काय करणार आहात, परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही काय पावले उचलणार आहात. अगोदरचा अभ्यास केलेला कधीही उपयोगाला येतोच. आता समजा तुम्ही अगोदर केलेला असेल आणि तुम्ही मिडलला सोडला असेल, ओके, तरी पुन्हा जरी तुम्ही 1-2-3 महिने व्यवस्थित जरी अभ्यास केलेला असेल तरी तुम्ही काय होऊ शकता, या परीक्षेमध्ये पास होऊ शकता. फक्त तुम्हाला काय माहित असलं पाहिजे की परीक्षेमध्ये काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये. ओके, तर महिला संदर्भात एक आरक्षणाचा एक नियम आहे की सपोज एखादी कास्टची महिला आहे, ओके, सपोज कास्टची महिला आहे, ती जर ओपन फिमेल, ओके, 2 रिझर्वेशन आहेत, ओके, अनरिझर्व्ड व मेल आहे, अनरिझर्व्ड व फिमेल आहे. ओके, या दोन्ही जागेसाठी जर ती सिलेक्ट झाली तर तिला नॉन क्रिमिलियरची गरज लागत नाहीये. ओके, समजा एखाद्या महिलेकडे नॉन क्रिमिलियर नाहीये कास्टचं, सध्या टाइम आहे, तुम्ही काढून घेऊ शकता 9 जुलैच्या आत. तर नॉन क्रिमिलियर समजा त्यातून पण नाही निघालं तरी फॉर्म भरा तुम्ही. ओके, जरी एखाद्या महिलेकडे नॉन क्रिमिलियर नाही म्हणून फॉर्म भरायचा टाळू नका. तुम्हाला फायदा काय आहे, समजा तुम्ही कास्टमध्ये आहात, ओके, कास्टमध्ये आहात आणि तुम्ही या जर 2 जागेवर निवडून आला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नॉन क्रिमिलियर द्यावं लागत नाही, असा शासनाचा GR आहे तुमचा 4 मे 2023चा, की तुम्ही त्या जागेवर जर निवडून आला तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर असण्याची गरज नाही. म्हणून नॉन क्रिमिलियर नाही म्हणून कास्टच्या जर एखाद्या महिलेकडे नॉन क्रिमिलियर नाही म्हणून जर फॉर्म भरत नसेल तर तसं करू नका. तुम्ही तिथं फॉर्म भरा, तुम्हाला या 2 जागेसाठी काय करता येतं, लढता येतं. म्हणजे तुम्ही इथं या 2 जागा आहेत तिथं काय करू शकताय, सिलेक्ट होऊ शकताय. ओके, म्हणजे त्या 2 जागा म्हणजे कोणत्या जागा आहेत, हे 18 आणि ह्या 19, ह्या दोन्ही जागेवर काय करू शकताय, तुम्ही निवडू शकताय. म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठ्या जागा आहेत. जरी एखाद्या महिलेकडे नॉन क्रिमिलियर नसेल, तुम्ही अभ्यास केला तरी इथं काय करू शकता, निवडून येऊ शकता. ओके, हा होता की महिलांच्या आरक्षणा संदर्भातला तुमचा GR. आणि जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर वेल अँड गुडच आहे. बाकी EWS आणि SEBC साठी त्यांचं एक प्रमाणपत्र आहे, ते त्यांच्याकडे असलं पाहिजे, ते काय करू शकतात, त्यातून फॉर्म भरू शकतात. ज्यांच्याकडे नसतील डॉक्युमेंट, तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुम्हाला 9 जुलैपर्यंत वेळ आहे, तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे काढून घ्या. डॉक्युमेंट्स काय लागतात तुम्हाला बघा, सगळे डॉक्युमेंट एकदा पुन्हा सांगतो. 10वी 12वीचे मार्कशीट प्लस तुमचे बोर्ड सर्टिफिकेट असावेत. त्यानंतर तुमच्याकडे डोमासाईल नॅशनॅलिटी असावे. त्याच्यानंतर जर कास्टचे उमेदवार असतील तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर असावं. जात वैधता प्रमाणपत्र असेल, म्हणजे आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो, ते असेल तरी चालू शकतं. आणि त्याच्यानंतर तुमचे डिप्लोमा डिग्रीचे गुणपत्रक, ओके, आणि तुमचं फायनलचं काय असलं पाहिजे, डिग्री सर्टिफिकेट जे असतं ते असलं पाहिजे. हे सगळे डॉक्युमेंट काय करावं लागतात, तुम्हाला अपलोड करावं लागतात. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, यातले जर कुणाकडे काय नसेल, ओके, नसण्याचं फक्त एकच असू शकतं की नॉन क्रिमिलियर, महिलांसंदर्भात नॉन क्रिमिलियर नसू शकतं, किंवा मुलांकडे जरी नॉन क्रिमिलियर नसेल तरी ते फॉर्म भरू शकतात. ते ओपनच्या जागेसाठी काय करू शकतात, तिथं निवड होऊ शकते. म्हणजे नॉन क्रिमिलियर नाहीये, माझ्याकडे डॉक्युमेंट नाहीये, हे
कन्सिडर करून फॉर्म भरायचं टाळू नका. तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही ओपन मधून सिलेक्ट झाला तर तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट लागत नाही, म्हणजे कास्ट रिलेटेड कोणतंही डॉक्युमेंट तिथं तुम्हाला गरजेचं नाहीये. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी प्रकर्षाने लक्षात ठेवायच्या. बरेच मुलं काय करतात आहे की नॉन क्रिमिनल नाहीये म्हणून फॉर्म भर नाही, तसं करू नका. शक्यतो निघत असेल तर काढून घ्या, अदरवाईज तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता. ओके, आता बघा फार्मसी ऑफिसर साठी नक्की सिलेबस काय आहे आणि नक्की काय वापरलं पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम इथंच आहे की त्यांना अभ्यास करायचा आहे, ओके, पण काय अभ्यास करायचा हेच माहित नाहीये. नक्की अभ्यास करायचा आहे, खूप सारा अभ्यास करायचा आहे, इच्छाशक्ती आहे, सगळं आहे, पण प्रॉपर मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळं मुलं काय करतात आहे, बॅकवर्ड म्हणजे रिग्रेट होऊन सोडून देतात अभ्यास की आपल्याच्याने हे होत नाहीये म्हणून. पण बघायला गेलं तर फार्मसी ही टेक्निकलची एक्झाम आहे. तुम्हाला इन डिटेल नॉलेज असण्याची गरज नाहीये. ओके, इन डिटेल नॉलेज असण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्याकडे बेसिक नॉलेज असेल, बेसिक अप टू द 10th 10वी पर्यंत जरी बेसिक नॉलेज असेल तरी तुम्ही काय करू शकता, ह्या परीक्षा आहेत त्या पास होऊ शकता. एवढं सोपं सिलेबस ठेवलेला आहे. तरी टेक्निकल एक्झाम आहे त्यामुळे तुम्हाला इन डेप्थ सिलेबस, इन डेप्थ नॉलेजची गरज नाही. इन डेप्थ नॉलेज कुठं गरज आहे, तुम्हाला टेक्निकल सेक्शन मध्ये गरज आहे. पण नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे सिलेबस बघा. इंग्लिश मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, इंग्लिश साठी तुम्हाला ग्रामर म्हटलेलं आहे, सिनोनिम्स आहे, एंटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्स. ओके, म्हणजे तुम्हाला सिनोनिम समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे, स्पेलिंग एरर म्हणजे आपल्याला स्पेलिंग चूक बरोबर ते ओळखायला सांगितलंय, पंक्च्युएशन विराम चिन्ह दिलेलं आहे, आणि टेन्स, टेन्स तुम्हाला कुठं उपयोगाला येणार आहे, पुढं फिल इन द ब्लँक साठी टेन्स उपयोगाला येणार आहे, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर साठी तुम्हाला टेन्स गरजेचं आहे. ओके, आणि टेन्स डिपेंड तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक आहे तुमचं चेंज द व्हॉइस आणि सेकंड आहे तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ओके, हे दोन तुम्हाला टेन्स रिलेटेड गोष्टी कराव्या लागतात. टेन्स चेंज द व्हॉइस करावा लागतो, प्लस तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करावा लागतो. म्हणजे टेन्स रिलेटेड ह्या दोन गोष्टी तुम्हाला व्याकरणामध्ये कराव्या लागतात. अदरवाईज तुम्हाला व्याकरणामध्ये काहीही करायची गरज पडत नाहीये. म्हणजे तुम्ही टेन्स करा प्रॉपर, ऍप्लिकेशन ऑफ टेन्स तुम्हाला जमलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. जे काय आपले 12 टेन्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ऍप्लिकेबल करता, ऍप्लिकेशन करता आलं त्याचं, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला बाकीचं ग्रामर काहीही करायची गरज नाही ना. तुम्ही नाउन करा, प्रोनाउन करा, काहीही करायची गरज नाही. फक्त 2 पॉईंट करून ठेवा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. कारण IBPS TCS पॅटर्न काय आहे की तुम्हाला जे टेन्सवर प्रश्न विचारले जातात ते एक तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये विचारले जातात किंवा ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मध्ये विचारले जातात. ओके, किंवा तुम्हाला सेंटेन्सचं डायरेक्ट टेन्सचं डायरेक्ट ऍप्लिकेशन विचारलं जातं की बाबा हे सेंटेन्स आहे तर कोणत्या काळातला आहे, की तुम्हाला ते फिलिंग द ब्लँक साठी विचारायला येतील. एखादं वर्ब काय केलं जाईल त्यामध्ये तुम्हाला ड्रॉप केलं जाईल आणि तिथं कोणतं वर्ब बसतंय असं विचारलं जाईल. तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन पेपर आपण अनालिसिस घेणार आहे, ओके, आपला हा व्हिडिओ 2 याच्यामध्ये होईल. एक फर्स्ट पार्ट आहे तो तुम्हाला जनरल स्ट्रॅटेजी असेल आणि सेकंड मध्ये काय असणार आहे तुमचं क्वेश्चन पेपर विश्लेषण, की पाठीमागचा झालेला DMARचा पेपर तो कसा होता आणि त्या बेस तुम्ही कशी स्ट्रॅटेजी करू शकता. मी त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन पेपर अनालिसिस बघाल आणि हा तुम्ही डिटेल सिलेबसचा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की फार्मसी ऑफिसर होणं किती सोपं आहे. ओके, एवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त इथं व्होकॅब्युलरीवर फोकस करायचा आहे. तुम्हाला 15 प्रश्नांपैकी तुम्हाला 8 ते 9 प्रश्न व्होकॅब्युलरीवर आहेत, की तुम्हाला फ्रेजेस, इडम्स, ओके, आणि डिअर मिनिंग आणि एक्सप्रेशन ह्या 2 शब्दावर त्यांचा खूप भर आहे. तुम्हाला डायरेक्ट इडम्स विचारत नाहीत आहे, डायरेक्ट फ्रेजेस कधीच विचारत नाहीत आहे. तुम्हाला हे 2 विचारतात, ते देअर मिनिंग्स आणि एक्सप्रेशन. त्याचं मिनिंग काय आहे तुम्हाला एक कॉन्टेस्ट दिला जाईल आणि त्यामध्ये ती फ्रेजचा अर्थ दडलेला असेल. मग तुम्हाला जर कॉन्टेस्ट समजला तर ती फ्रेज समजणार आहे, किंवा फ्रेज दिली जाईल आणि खाली कॉन्टेस्ट कुठला आहे तुम्हाला विचारला जाईल. त्या पद्धतीने काय असणार आहे तुमचं इंग्लिशचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं व्याकरणाचं पार्ट अजिबातच नाही आहे. व्याकरण फक्त टेन्सच करायचं आहे, त्यावर 2 डिपेंड असणार आहे, चेंज द व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. हे 2 केलं का इंग्लिशचा व्याकरणचा पार्ट संपतो आणि फक्त पार्ट उरतो तो तुमच्या व्होकॅब्युलरीचा, की जो तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देणार आहे. म्हणजे व्होकॅब्युलरीवर जास्त फोकस करा. तुम्ही पाठीमागचे पेपर काढून बघा TCS IBPS चे. मी फक्त फार्मसी ऑफिसरचे म्हणत नाही, तुम्ही कुठलाही पेपर काढून बघा, त्यांचा सगळ्यात जास्त भर कशावर आहे तर व्होकॅब्युलरीवर आहे. त्यामुळे ग्रामरच्या पाठीमागे ते धावत नाहीत. त्यांना माहित आहे की ग्रामर येण्यासाठी, सेंटेन्स स्ट्रक्चर करण्यासाठी फक्त एकच गरज आहे, टेन्स. ओके, त्यामुळे तुमचं तिथं ग्रामरचं नॉलेज चेक करायची त्यांना गरज पडत नाही. तुम्ही टेन्स केला का बाकी गोष्टी आहेत त्या सगळ्या काय होतात समजून जातात. नेक्स्ट आहे तुमचं मराठी. मराठीमध्ये काय आहे, मराठीला पण सेम प्रश्न आहेत.
15च प्रश्न आहेत. मराठीचा जर तुम्ही सिलेबस बघितला, मराठी व्याकरण म्हटलेलं आहे, पण मराठी व्याकरण मधलं काहीच विचारलं जात नाही तुम्हाला. त्याच्यानंतर वाक्य रचना, शब्दार्थी प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. बघा काय आहे वाक्य रचना. वाक्य रचना म्हणजे तुम्हाला वाक्य रचना काय आहे, ओके, तुम्हाला काय दिलं जाईल, पॅराग्राफ दिला जाईल, त्याच्यात एखादी म्हण दिली जाईल, वाक्यप्रचार दिला जाईल, ही तुमची वाक्य रचना म्हणजे कॉन्टेक्स्ट दिला जाईल आणि त्याचा अर्थ काय आहे असं तुम्हाला विचारलं जाईल. शब्दार्थ आहे म्हणजे तुमचे समानार्थी असतील, विरुद्धार्थी असतील, अनेक शब्दांबद्दल एक शब्द असतील, एका शब्दाबद्दल अनेक शब्द असेल, ते तुमचे असणार आहे. प्रयोग सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की तुम्हाला TCS IBPS आहे ना, हे प्रयोगावर 2 प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारतंय. प्रत्येक परीक्षेत प्रयोगावर 2 प्रश्न विचारतंय. मग तुम्हाला फक्त प्रयोग आयडेंटिफाय न करता तुम्हाला त्या प्रयोगाच्या डेफिनेशन पण आल्या पाहिजे, म्हणजे थेरॉटिकल नॉलेज पण पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही त्याचं काय करू शकताय, ऍप्लिकेशन करू शकताय. म्हणजे थेरॉटिकल नॉलेज ह्याच्यातल्या प्रत्येक डेफिनेशन माहित असू द्या, तुम्हाला डेफिनेशन विचारतील, प्रयोग ओळखा विचारतील. प्रयोग ओळखा तर प्रश्न असतोय, प्लस तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या डेफिनेशन माहित असू द्या. त्यानंतर तुम्हाला समानार्थी आहे, विरोधार्थी आहे. ओके, प्रयोग शिकत असताना तुम्हाला त्याच्या अगोदर काय आलं पाहिजे, कर्ता कर्म ओळखता आलं पाहिजे. काय आहे, कर्ता कर्म तुम्हाला जर ओळखता आलं तर तुम्हाला काय होणार आहे, प्रयोग हा टॉपिक जमणार आहे. म्हणजे प्रयोगचा अभ्यास करत असताना त्याच्या अगोदर ग्रामरचा काय अभ्यास करता आला पाहिजे तुम्हाला, तरी कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे. काय आहे, कर्ता आणि कर्म आहे ते तुम्हाला काय पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी ते केलं तरच तुम्हाला काय करणार आहे, प्रयोग हा टॉपिक काय होणार आहे, समजणार आहे. एवढा छोटासा अभ्यास आहे. त्यानंतर भाषा सौंदर्य. ओके, भाषा सौंदर्य म्हणजेच काय, भाषेचे अलंकार. ओके, त्यामध्ये उपमा अलंकार आहे, ओके, म्हणी वाक्यप्रचार आहे, वाक्यात उपयोग आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, म्हणजे हेच आहे पुन्हा इत्यादी. आणि नेक्स्ट आहे प्रसिद्ध पुस्तके व लेखक. म्हणजे तुम्हाला काय दिलं जातं, एखादं पुस्तक दिलं जातं आणि त्याचा लेखक कोण आहे किंवा लेखक दिलं जाईल त्याचं पुस्तक कोणतं आहे, असे तुम्हाला 1-2 प्रश्न येतात आहे. वाक्यप्रचार, म्हणी हे तुम्हाला विचारणारच आहेत. अलंकारावर तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले जातात. आणि एक अनहिडन पॉइंट आहे की भाषा म्हणजे काय आहे, भाषेचा शोध कुणी लावला, कसं झालं, मराठी भाषा कुठून आली, काय आली. ओके, ह्या संदर्भात जे काय असणार आहे त्याच्यावर तुम्हाला 1-2-3 एखादा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मराठी संदर्भात तुम्हाला एवढ्याच गोष्टी करायच्या, जास्त व्याकरण करायचं नाहीये ना, तुम्हाला नाम करायचं आहे, सर्वनाम करायचं आहे ना, काही करायचं आहे, अजिबात काय करायचं नाही. तुम्हाला एवढंच करायचं आहे, कमीत कमी इनपुट देऊन मॅक्झिमम कसे मार्क्स पडतील हे तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही जर असंच ब्लाइंडली जर अभ्यास करत असाल तर काही उपयोग होणार नाही. तुम्हाला सिलेबस आणि प्रॉपर मार्गदर्शन असेल की काय करायचं आणि काय सोडायचंय. सगळ्यात महत्वाचं आहे की काय करण्यापेक्षा काय सोडायचंय. कारण तुम्ही मराठी पुस्तक घेतलं तर मराठी पुस्तक सगळंच दिलेलं आहे, इंग्लिश पुस्तक घेतलं खूप दिलेलं आहे, पण त्या पुस्तकातलं काय सोडायचं आहे, काय घ्यायचं आहे ह्याच्यावर सगळ्या परीक्षा असतात, त्या डिपेंड असतात आहे. राईट. नेक्स्ट आहे बघा जनरल नॉलेज रिलेटेड काय आहे. ओके, जनरल नॉलेज साठी तुम्हाला बघा करंट अफेअर्स आहे, इंडिया आणि महाराष्ट्र. जास्त अभ्यास करायचा गरज नाहीये तुम्हाला. लेटेस्ट 1 महिन्याचं कुठलंही पुस्तक घ्या आणि त्या 1 महिन्यातून तुम्ही काय करा, त्यातून तुम्हाला 1 किंवा 2च प्रश्न येणार आहेत. त्यामुळे ह्याच्या नादी जास्त लागायचंच नाहीये. ओके, इंडियन हिस्ट्रीमध्ये काय करायचंय तुम्हाला, भारतीय स्वातंत्र्याचा लढा 5वी-8वीचं पुस्तक वाचून घ्या ना, 11वीचं बस. तुम्हाला एक समाज सुधारकावर प्रश्न येणार 100%. काय असणार आहे, समाज सुधारकावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. 1 मिनिट. काय असणार आहे, समाज सुधारकावर तुम्हाला तिथं प्रश्न असणार आहेत. ओके, म्हणजे 11वीच्या पुस्तकात तुम्हाला तो डेटा काय आहे सगळं मिळून जातो. त्याच्यानंतर आहे इंडियन जिओग्राफी. भारताचा जिओग्राफी म्हणजे म्हटल्यानंतर तुम्हाला फिजिकल जिओग्राफी पहिल्यांदा माहित असला पाहिजे आणि तुमचं सोशल जिओग्राफी. ओके, इकॉनॉमिक जिओग्राफीवर जास्त प्रश्न येत नाहीत. सोशल जिओग्राफी म्हणजे काय आहे तुमचं, तर लोकसंख्या शास्त्र, की लोकसंख्या काय, घनता काय आहे, लोकसंख्या कुठल्या राज्याची किती आहे, काय आहे, साक्षरता रेट काय आहे, बाल मृत्यू दर, माता मृत्यू दर, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते इंडियन जिओग्राफी रिलेटेड, म्हणजे आपण त्याला डेमोग्राफी म्हणतो. ओके, त्या गोष्टी इथं कव्हर करायच्या आहेत. नेक्स्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारताची राज्यघटना. त्यातले पहिले 51 कलम, पहिले 51 कलम आणि ज्या घटनात्मक बॉडीज आहेत तेवढ्याच करून घ्यायच्या. त्याच्या बाहेर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय इंडियन पॉलिटी म्हणतो आपण त्याला, इंडियन पॉलिटीचा त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न करायचा नाही. पहिले 51 कलम पाठ करून ठेवा आणि घटनात्मक बॉडी ज्या 7-8 आहेत, ओके, त्यांची नियुक्ती कोण करतं, त्यांना शपथ कोण देतं, त्यांना काढून कोण टाकतं आणि त्यांचा बाबा त्या संदर्भात काय गोष्टी, कलम कुठला आहे, एवढ्याच गोष्टी काय करायच्या आहेत तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल करायच्या आहेत. त्यानंतर जनरल सायन्स आहे, तुम्ही 9वी-10वीचं वाचून घ्या. त्यातलं पण कोणत्या शास्त्रज्ञांना कशाचा शोध लावला, एखादा कन्सेप्ट, लाईट काय, मॅग्नेटिझम काय आहे,
ओके, अॅनिमल किंगडम वगैरे म्हणजे प्लांट टॅक्झॉनॉमी काय आहे वगैरे त्या रिलेटेडच्या ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला तिथं सायन्समध्ये विचारले जातील. त्याच्यानंतर आहे स्पोर्ट अँड कल्चर. ओके, हे कल्चरवर जास्त प्रश्न विचारले जातात की बाबा कोणता सण कोणत्या राज्यात होतो, कोणतं टेम्पल कोणत्या राज्यात आहे, म्हणजे हे तुम्हाला लोकेशन वाईज प्रश्न विचारले जातात की त्या राज्यातलं काय फेमस आहे, कोणत्या राज्यात कोणता सण साजरा केला जातो. ओके, स्पोर्ट म्हटल्यानंतर तुम्हाला स्पोर्ट रिलेटेड एखादी फेमस पर्सनॅलिटी विचारली जाईल की ही पर्सनॅलिटी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे. म्हणजे तुम्हाला जे फेमस खेळ आहेत, फेमस स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहेत त्या तुम्हाला काय असल्या पाहिजेत, माहित असलं पाहिजे. कमीत कमी महाराष्ट्रातल्या कोण कोण आहेत त्या तरी तुम्हाला कमीत कमी माहित असल्या पाहिजेत. हे या पॉईंटच्या अंडर तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट 2005चा आरटीआय आणि 2015चा आरटीएस. ह्या ऍक्टवर एक एक प्रश्न येतो तुम्हाला. काय आहे, या दोन्ही ऍक्टवर काय होतो, एक एक प्रश्न येतोय. हे ऍक्ट तुम्हाला तिथे कव्हर करून घ्यायचे आहेत. तुम्ही ओरिजिनल पीडीएफ बघू शकताय, मराठीत वाचू शकताय किंवा इंग्लिशमध्ये वाचू शकताय. आणि लास्ट आहे तुमचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. जे हार्डवेअर रिलेटेड जे बेसिक नॉलेज आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. बाबा कुठल्या शॉर्टकट कीज आहेत, काय आहे कॉम्प्युटरमध्ये, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, मेमरी काय आहे वगैरे, हे ज्या गोष्टी आहेत इंटरनेट रिलेटेडच्या किंवा कॉम्प्युटर रिलेटेडच्या त्या इथं तुमच्या काय झाल्या पाहिजेत, माहित असल्या पाहिजेत. हे तुमचा जीएसचा सिलेबस आहे. त्याच्यानंतरचा आहे तुमचा जनरल नॉलेज. सॉरी, ओके, म्हणजे आपली एक फार्मा विजनची एक बॅच आहे डीएमआर साठी. तुम्हाला बिफोर म्हणजे पुढचा जो टेक्निकल सेक्शन आहे ते डिकोड करण्याच्या अगोदर तुम्हाला मी थोडीशी बॅच बद्दल इन्फॉर्मेशन देतो. ही फार्मा विजनची बॅच असणार आहे डीएमआर साठी. ओके, त्यामध्ये काय असेल बघा, तुमची बॅच सुरू होणार आहे 1 जुलैपासून बॅच सुरू होईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, टेस्ट पीडीएफ असणार आहेत. तुम्हाला ज्या पीडीएफ नोट्स असतील त्या पण तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील. त्या प्रत्येक टॉपिक वाईज काय असणार आहे, तुम्हाला टेस्ट असणार आहे. ओके, तुम्ही कुठला जरी पॉईंट घेतला तर त्या प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला एमसीक्यू दिले जाणार आहेत, त्याचे आन्सर दिले जाणार, म्हणजे ते तुमच्याकडून सोडवून घेतले जाणार. एक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येणार आहे. समजा एखाद्याचा व्हिडिओ चुकला असेल तर तो तुम्ही करू शकतो, रेकॉर्डेड व्हिडिओ ऍप मध्ये जाऊन बघू शकतो. जो आपले फार्मा विजन ऍप आहे, हे ऍपचा लोगो आहे, तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला हे ऍप भेटून जाईल. हे ऍप डाउनलोड करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला कालावधी, बॅचचा कालावधी किती असणार आहे, ही बॅच किती महिन्यासाठी चालेल, ही फास्ट ट्रॅक बॅच आहे, तुम्हाला 4 महिन्यासाठी बॅच असणार आहे. ओके, त्यामध्ये काय असेल, तुम्हाला नोट्स असतील पीडीएफ स्वरूपात, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाईल तुमच्याकडून. ओके, तुम्हाला या बॅचवर 72% ऑफ दिलेला आहे. किती ऑफ दिलेला आहे तुम्हाला, 9 जुलै पर्यंत, म्हणजे तुमचा लास्ट डेट आहे ना फॉर्म भरायची, त्याच्या आज जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला 1999 रुपये बॅच मिळणार आहे. फक्त कितीमध्ये, तुम्ही 9 जुलैच्या आज जर बॅच परचेस केली तर 1999लाच ती बॅच मिळेल. अदरवाईज तुम्हाला त्याच्यानंतर जर तुम्ही बॅच परचेस करायला गेला तर तुम्हाला फुल फीज भरून काय करावं लागेल, बॅच परचेस करावं लागेल. ह्या बॅच मध्ये काय असणार आहे, ओके, ह्या बॅच मध्ये काय आहे, तुम्हाला टू द पॉइंट काय अभ्यास केला पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे हे सगळं सांगितलं जाईल. म्हणजे तुमचा पूर्ण जो सिलेबस आहे, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल, ओके, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातील, याच्यामध्ये कव्हर केल्या जातील. ओके, तुम्हाला ऍप साठी गुगल प्लेला हे ऍप भेटून जाईल. कॉन्टॅक्ट नंबर आहेत बघा, तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे 7972 19 21 19. दुसरा आहे 88 88 47 19 21. हे दोन्ही नंबर आहेत. ह्या दोन्ही नंबरवर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः नवनाथ ढवळे, तुम्हाला फार्मसी ऑफिसर म्हणून महाराष्ट्रात पहिला आलो होतो आणि ह्या बॅच साठी मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कसं पास व्हायचं आहे, स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे तुमची. त्याच्यानंतर आता सध्या मी काय आहे, राज्यकर निरीक्षक म्हणून, म्हणजे एमपीएससी मधून राज्यकर निरीक्षक म्हणून सध्या मी काम करतोय. म्हणजे माझ्याकडे असा ह्या फार्मसी, माझं बॅकग्राऊंड हे फार्मसीचं आहे. मी स्वतः बी फार्मसी आहे. बी फार्म नंतर मी फार्मसी क्षेत्रामध्ये भरपूर साऱ्या फार्मसीच्या एक्झाम आहेत त्या पास झालेल्या आहेत. त्यामुळे त्या एक्झामचा भरपूर सारा अनुभव आहे. कमीत कमी 10 वर्षाचा फार्मसी क्षेत्रातला अनुभव आहे की या परीक्षा रिलेटेडचा. त्यामुळे तुम्हाला परीक्षा कशा पास व्हायच्या त्याबद्दल तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटर्जी आहे ती बॅच मध्ये तुम्हाला सांगितली जाईल. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया की तुमचा जो सिलेबस आहे टेक्निकलचा, कारण सिलेबस जर टेक्निकलचा बघायला गेला तुम्हाला काहीच समजत नाहीये की काय करायचं आहे या सिलेबस मधलं. पण तुम्ही जर हा सिलेबस डिकोड केला तर ह्याच्यासारखा सोपा सिलेबस कुठंच नाही.
काहीच सिलेबस नाहीये हा, 10 दिवसाचा सिलेबस आहे फक्त. हा अभ्यास करायला 10 दिवस जातात, याच्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला जात नाही येत आहे. फक्त तुम्हाला हा अभ्यास डिकोड नाही करता येत आहे, त्यामुळे तुम्हाला काय वाचायचं हेच कळत नाहीये. मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, सिलेबस दिलाय, सगळं दिलाय, पण हा सिलेबस नक्की काय आहे. तुम्हाला आज सिलेबस सगळा मी डिकोड करून सांगणार, म्हणजे त्यामुळे तुम्हाला समजेल की अभ्यासाची स्ट्रेंथ काय आहे. ओके, की अभ्यास कसा डिकोड केला पाहिजे, प्रश्नपत्रिका कशी डिकोड अनालिसिस केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होतील या लेक्चरमध्ये कळून जातील. बघा त्यांनी काय दिलंय, जनरल फार्मॅकोलॉजी, टाइप 1 ऑफ ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, ड्रग आणि डोसेस फॉर्म. जनरल फार्मॅकोलॉजी म्हणजे तुम्हाला जनरल फार्मॅकोलॉजी जे तुम्ही जर केडी त्रिपाठी वाचत असाल तर केडी त्रिपाठी जे पहिले 100 पेजेस आहेत ते तुमच्या जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये आहेत. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, ओके, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग मध्ये काय आहे, तुम्हाला जनरल क्लासिफिकेशन काय आहे ड्रगचं ते तिथं तुम्हाला करायचं आहे. ड्रगचे इथे तुम्हाला सरळ डेफिनेशन विचारली जाते, ड्रग म्हणजे काय आहे. डीएनसी ऍक्ट नुसार ड्रग काय आहे त्याची डेफिनेशन विचारली जाते तुम्हाला. हे बायोएबिलिटी वगैरे तुम्हाला ते जनरल फार्मॅकोलॉजीच्या अंडर येते. इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ओके, हे सगळे पार्ट आहेत ते तुमच्या जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये मिळून जातात. त्यामुळे असा तुम्हाला सेपरेट अभ्यास करायची गरज नाहीये. म्हणजे इथपर्यंत जो सिलेबस आहे सगळा, ओके, हा सिलेबस आहे तो तुमचा सगळा आहे, तो कशामध्ये मिळून जातो तुम्हाला, जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये मिळून जातो. कशामध्ये मिळून जातो, जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये. तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. रोल ऑफ अँटीबायोटिक्स तुम्हाला सरळ आहे की अँटीबायोटिक कशासाठी यूज केले जातात ते तुम्हाला माहित असले पाहिजेत. अँटीमायक्रोबियल ड्रग म्हणून यूज करतात, अँटी फंगल आहे, अँटीव्हायरल आहे. म्हणजे तुम्ही याच्यासाठी अँटीबायोटिक काय आहे, त्याचे फंक्शन्स काय आहेत, त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. अँटीबायोटिकचा शोध बघून घ्या तिथं, त्याचं बाबा क्लासिफिकेशन काय आहे अँटीबायोटिकचं ते बघून घ्या, ते तुम्हाला कळून जाईल. इथं क्लिनिकल फार्मसी विचारलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट पॉइंट आहे क्लिनिकल फार्मसी, हा डिप्लोमाचा पार्ट आहे. ओके, डिग्रीला पण DMHP होता, डिस्पेन्सिंग अँड हॉस्पिटल फार्मसी. ओके, त्या अंडर तुमचा क्लिनिकल फार्मसी कव्हर होतो. हा सिलेबस जर सगळा बघायला गेला ना तर हा 99.99% सिलेबस हा डी फॉर्मचा आहे. 99.99% हा सिलेबस टोटली डी फॉर्मचा आहे. म्हणजे ह्याच्यात जास्त जर स्कोप बघायला गेलं तर डी फॉर्मच्या कॅन्डिडेटला इझी आहे, कारण ऑलरेडी सिलेबसच त्यांचा आहे सगळा. डी फॉर्मच्याच कॅन्डिडेटचा सिलेबस आहे. बी फॉर्मच्या कॅन्डिडेटला हा इझी जाऊ काय शकतो तर त्यांनी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ऍडव्हान्स अभ्यास केलेला असतो, त्यामुळे त्यांना हे थोडंसं सोपं जाऊ शकतं. त्यानंतर न्यूरो फार्मॅकोलॉजी म्हणजे तुम्हाला ड्रग ऍक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम करायचं आहे. सायको फार्मासिस्ट आहे, सायको फार्मॅकोलॉजी आहे, ब्रेनवर ऍक्ट होणारे ड्रग बघायचे आहेत तुम्हाला. कार्डिओ म्हणजे तुम्हाला CVS वर ऍक्ट होणारे ड्रग बघायचे आहेत. त्यानंतर फार्मसी इपिडेमॉलॉजी म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज काय आहेत, ते कशाने होतात. फॉर एक्झाम्पल मलेरिया का होतो, त्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे, ओके, डेंग्यू काय आहे, ओके, सार्स काय आहे, अमिबायसिस काय आहे, कॅन्डिडायसिस काय आहे, हे तुम्हाला काय करायचे आहे, किंवा STD डिसीज असतील सगळे, हे तुम्हाला इपिडेमॉलॉजी मध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचे आहेत. ओके, म्हणजे अशी फार्मसी इपिडेमॉलॉजी कुठेही नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, मुलांना हाच अर्थ कळलाय. न्यूरो फार्मॅकोलॉजी, सायको फार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्मॅकोलॉजी म्हणजेच काय आहे तर त्या सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग काय आहेत. आणि फार्मसी इपिडेमॉलॉजी म्हणजे काय आहे की तो डिसीज का होतो, त्याचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहेत, या रिलेटेड याच्यामध्ये दिलेलं आहे. डेंटल फार्मॅकोलॉजी म्हणजे काय आहे, तुम्हाला डेंटल म्हणजे माउथ रिलेटेड जे काय ड्रग आहेत, डेंटल म्हणजे आपण काय म्हणतो टीथ आणि गम्स, ओके, किंवा ओरल कॅव्हिटीज आपली, ओके, या रिलेटेड कुठले ड्रग आहेत ते तुम्हाला डेंटल फार्मॅकोलॉजीच्या अंडर मिळतात. म्हणजे हा काय पार्ट जास्त नाही, तुम्हाला 3-4 पेजेस मध्ये हे काय होतात कव्हर होऊ शकतात. तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन माहित असलं पाहिजे, बस, ह्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर आहे तुमचं इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया. इंडियन फार्माकोपिया कधीपासून स्टार्ट झाला, त्याची डेव्हलपमेंट काय आहे, ब्रिटिश फार्माकोपिया काय आहे, त्याची डेव्हलपमेंट काय आहे, ब्रिटिश फार्माकोपिया कोणत्या मंथ मध्ये पब्लिश केला जातो, त्याचा स्पेसिफिक मंथ आहे, त्याच मंथ मध्ये काय केला जातो तो पब्लिश केला जातो. म्हणजे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे तुम्हाला सुटीच्या पुस्तकात काय होतं मिळून जातं. हे डिप्लोमाला पण आहे, डिग्रीला पण आहे. त्यानंतर तुमचा फार्मसी ऍक्ट आहे 1948चा आणि कॉस्मॅटिक ऍक्ट आहे 1945चा. कॉस्मॅटिक ऍक्ट बरोबरच तुम्हाला 1945चे रूल करावं लागतात. ड्रग अँड कॉस्मॅटिक ऍक्टचे रूल आहेत 1945चे, ते करावं लागतात. म्हणजे हे दोन्ही ऍक्ट तुम्हाला PJ म्हणजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मधून हे दोन्ही पॉईंट काय होतात कव्हर होतात. हे दोन्ही ऍक्ट तुम्हाला तिथे करायचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं ड्रग फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. हा पॉईंट बऱ्याच मुलांना माहित नाही की काय करायचं. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय करायचंय. ओके, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आहे, हे महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. ओके, ह्या विभागाच्या अंडर कोणकोणते ऍक्ट येतात तुमचा, ह्या विभागाच्या अंडर हे दोन्ही पण ऍक्ट येतात.
ओके, DNC ऍक्ट येतो, त्यानंतर मॅजिक रेमेडीजचा ऍक्ट येतो, तुमचा फूड सेफ्टीचा ऍक्ट होतो 2006चा. म्हणजे ते ऍक्ट काय करावं लागतील तुम्हाला, ह्याच्या अंडर काय करावं लागतील, अभ्यास करावा लागतील, तरच तुम्हाला हा पॉईंट काय होणार आहे, कव्हर होणार आहे. म्हणजे ह्या पॉईंटवर तुम्हाला किती प्रश्न येणार आहेत, 4 ते 5 प्रश्न आहेत त्याच्यावर. मग ते ऍक्ट कोणते आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये घेतले जाणार आहेत. बॅचमध्ये काय केलं जाईल, हे डिटेलमध्ये आहे सगळा सिलेबस. तुम्हाला हा सिलेबस टोटल ह्याच्या अंडर काय कव्हर करायचं आहे, ह्याच्या अंडर काय आहे, हे सगळं असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आपण बघा डिप्लोमाला एक सब्जेक्ट बघतो की ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट. ओके, तोच सब्जेक्ट आहे. तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ओके, तुमचं रेकॉर्ड कसं ठेवलं पाहिजे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हेंटरी. ओके, ड्रग स्टोरेजसाठी काय काय कंडिशन आहे, स्टोरेज कंडिशन काय असला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला काय होतात, त्या टॉपिकच्या अंडर काय होतात, कव्हर होतात. त्यानंतर आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. ओके, तुमचा जनरल फार्मासिस्ट वेगळा आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट वेगळा. कम्युनिटी फार्मसी म्हणतो आपण. जनरल फार्मसी असतो त्याला आपण कम्युनिटी फार्मसी म्हणतो, आणि जे हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट असतो त्याला हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणतो. त्याचा रोल वेगळा आहे, कारण त्याला इनपेशंट बघायचे आहेत, आउट पेशंट बघायचे आहेत. तुम्हाला बाहेर जो कम्युनिटी फार्मासिस्ट असतो त्याला इनपेशंट आउट पेशंटचा रेकॉर्ड असते का, त्याकडे अजिबात नाहीये. म्हणजे हा हॉस्पिटल फार्मासिस्ट असणार आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहे. राईट, म्हणजे त्या रिलेटेड तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. इथं कम्युनिटी फार्मसी म्हणजे आपला जनरल मेडिकल स्टोअर असतं ते तुमचा कम्युनिटी फार्मसी आला. म्हणजे ह्या दोन्हीतला तुम्हाला डिफरन्स करायचा आहे. तर दोघांचा रोल वेगवेगळा असणार आहे. ओके, इकडे तुम्हाला लोकांशी काय करावं लागणार आहे, सगळे संबंध वगैरे चांगले ठेवणं लागणार आहे. इथं इन पेशंट आउट पेशंट इथं तुमचा काय रोल असणार आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. ओके, जीएनपीच्या ज्या गाईडलाईन आहेत ते तुम्हाला इथं माहित असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे तुमचा डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन युज्ड इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, मायक्रोबायोलॉजी मधला स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्टंट हा टॉपिक करायचा आहे. आणि मग त्या डिसइन्फेक्टंटचं किती कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन की किती बाबा इथिलीन ऑक्साईड किती मध्ये वापरायचं आहे. ओके, म्हणजे त्याचं जे काय कॉन्सन्ट्रेशन असतील, फिनॉल किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे, म्हणजे जे काय तुमचे हॅलोजन्स आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करायच्या आहेत या तुम्हाला या पॉइंट मध्ये कव्हर होतील. आणि लास्ट काय दिलंय, EDL आणि ECL. ओके, इसेन्शियल ड्रग लिस्ट. ओके, ज्या इसेन्शियल ड्रग लिस्ट आहेत त्या जर आपण बघायला गेलो, हुने कधी पहिल्यांदा पब्लिश केली होती तर 1977ला, इंडियाने 1996, पुन्हा 2011ला रिवाइज केली. आणि त्या लिस्टमध्ये आपण किती ड्रग टाकले, त्यावेळेस 384 टाकले. आता लेटेस्ट बघायला गेली की आपण 2022ला ती लिस्ट क्लोज केली, त्यावेळेस आपल्या लिस्टमध्ये किती ड्रग होते, तर 384 ड्रग होते. मग ते 384 ड्रग तुम्हाला कॅटेगोराईज एकदा वाचून घेतले पाहिजे, हे काय आहेत, इसेन्शियल मेडिसिन आहेत. मग त्याची जरी तुम्हाला NNP पॉलिसी 2012ची माहित असली पाहिजे, किती पॉलिसी आली, नॅशनल प्राइसिंग पॉलिसी आहे ती माहित असली पाहिजे. इसेन्शियल मेडिसिन लिस्टचा क्रायटेरिया माहित असला पाहिजे की कोणती मेडिसिन आहे ते इसेन्शियल लिस्ट मध्ये टाकली जातात. ह्या जर सगळ्या गोष्टी माहित असल्या तर हा पॉईंट तुम्हाला कव्हर होतो. याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतात. त्याच्यानंतर इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट फॉर रन द हॉस्पिटल, पुढे पॉईंट दिलेला बघा, फॉर द रिक्वायर्ड फॉर द रनिंग हॉस्पिटल. म्हणजे हॉस्पिटल रन करण्यासाठी कन्झ्युमेबल लिस्ट काय आहे बाबा, ड्रेसिंग मटेरियल काय आहे, काय काय यूज केलं जातं. एखादं हॉस्पिटल जर रन करायचं असेल तर त्यासाठी लागणारे इक्विपमेंट कोणते आहेत त्याची तुम्हाला लिस्ट माहित असली पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटवर तुम्हाला 3-3, 4-4 प्रश्न विचारलेला आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले आहेत आजपर्यंत. म्हणजे परंतु काय झालंय, मुलांना हा सिलेबसच डिकोड नाहीये ना, ह्याच्या मुलांकडे नोट्स आहेत, अजिबात काय नाही. त्यामुळे मुलं सरळ सरळ पॉईंट सोडून देतात. करायचं म्हणून फक्त फार्मॅकोलॉजीचा अभ्यास करतात, सिलेबसच्या बाहेरचा अभ्यास करून टाकतात. कुठं कोग्नोसिसचा अभ्यास करत बसतील, कुठं सुटिकचा अभ्यास करत बसतील. अजिबात तुम्हाला अभ्यास करायची गरज नाहीये. तुम्हाला सिलेक्टिव्ह अभ्यास आहे. सिलेक्टिव्ह म्हणजे एकदम सिलेक्टिव्ह. ना तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे, ना तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे, कुठल्याही बाकीच्या सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये, ना बायोटेकचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला सिलेक्टिव्ह अभ्यास आहे, जो तुम्हाला मी डिकोड केला एवढाच अभ्यास करायचा आहे. ओके, आणि हेच काय असणार, तुम्हाला इन डिटेल तुम्हाला नोट्स असणार आहे, याच्यावर MCQ असणार आहेत खूप सारे, की तुमचा प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला 100 MCQ सोडवून घेतले जातील. की फार्मसी ऍक्ट म्हटला त्याच्यावर 100, DNC 100, म्हणजे FDAचे जे 4 ऍक्ट आहेत त्याच्यावर 100 प्रश्न. म्हणजे हा सगळा डेटा आहे. तुम्ही जर तेवढे प्रश्न सोडवले तर त्याच्या बाहेरचा प्रश्न पण तुम्हाला येणार नाही. अशा पद्धतीने बॅचची आपण काय केलेले आहे, रचना केलेली आहे. राईट, ओके. बघा तुम्हाला आता जे मी बोललो की नक्की हा पॉइंट आहे का बाबा सिलेबसला, जो मी तुम्हाला बोललो की बाबा तो नक्की सर तुम्ही शिकवणार आहात का मला, तर हे तुम्हाला मी सरळ हा मी सिलेबस मधूनच उचलून घेतलेला आहे की हा सिलेबस आहे. इंट्रोडक्शन टू IP BP हा तुम्हाला कशामध्ये येणार आहे, इंडियन फार्माकोपिया
आणि ब्रिटिश फार्माकोपियाच्या डेव्हलपमेंटमध्ये असणार आहे. त्याच्यानंतरचा आहे तुमचा इपिडेमॉलॉजी. म्हणजे काय काय इपिडेमॉलॉजी मध्ये तुम्हाला मी म्हटलं बाबा इपिडेमॉलॉजी मध्ये हे येतं, पण नक्की येतं का, तर हे तुम्हाला प्रूफ दिलेला आहे की बाबा हे इपिडेमॉलॉजी मध्ये काय होतंय, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या काय होतात इपिडेमॉलॉजी मध्ये येतात आहे. म्हणजे जे पण डिसीज आहेत त्याचे कॉजेक्टिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे, त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट काय आहे, त्याची कन्फर्मेटरी टेस्ट काय आहे, त्याचा इन्क्युबेशन पिरियड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आकाशामध्ये असणार आहेत. इपिडेमॉलॉजी या पॉइंटच्या अंडर काय होणार आहेत, कव्हर होणार आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला जे मी पॉइंट आता सिलेबस मध्ये दाखवले ते सगळ्या पॉइंटचं तुम्हाला विस्तृत विश्लेषण मी काय केलेलं आहे इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा जनरल फार्मॅकोलॉजी. हे तुम्हाला मी सांगितलं होतं की जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये काय करायचं आहे, तुमचं एडीएमई आहे, सगळं बायोअबलेट आहे, बायो ट्रान्सफॉर्मेशन आहे, एक्सक्रिशन ऑफ ड्रग आहे, ड्रग इंटरॅक्शन आहे, सगळा पॉइंट आहे तो याच्यामध्ये तुम्हाला काय केलेला आहे मी कव्हर केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, ते आता तुम्हाला पॉइंट दाखवलं होता. तर हे जे ड्रग आहे त्यांचं तुम्हाला काय असलं पाहिजे, क्लासिफिकेशन माहित असलं पाहिजे. ओके, त्यावर तुम्हाला काय होणार आहे, प्रश्न येणार आहेत. नेक्स्ट आहे ड्रग ऍक्टिंग ऑन सीव्हीएस कार्डिओव्हास्क्युलर रिलेटेड. हे टॉपिक तुम्हाला माहित असलं पाहिजे. ह्याच्यावर तुम्हाला काय होणार आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. तुम्ही उगाच केडी त्रिपाठी घेऊन बसलाय सगळेच क्लासिफिकेशन पाठ केले, अजिबात गरज नाहीये. तुम्हाला जे पॉईंट सांगितलेले आहेत त्या पॉईंट रिलेटेडच काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट, तुम्हाला कम्युनिटी फार्मसी पॉईंट आहे त्याच्या अंडर हे तुम्हाला सगळे पॉईंट काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. वेंडर सिलेक्शन असेल, मेथड, इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड आहेत, सगळे जे पॉईंट आहेत ते काय आहेत तुम्हाला इथं कव्हर करून बॅच मध्ये काय केले जातील, कव्हर केले जातील. म्हणजे हे सगळे आहेत, एसओपी आहेत, इंट्रोडक्शन टू डिजिटल हेल्थ वगैरे सगळे सगळे पॉईंट आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला कव्हर केले जाईल. हॉस्पिटल फार्मसी रिलेटेड, त्याचा हॉस्पिटल फार्मसीचा रोल काय आहे, त्याचा वर्कलोड, त्याचं काम काय आहे, सगळ्या गोष्टी, किती बेडसाठी, किती बेडच्या हॉस्पिटलसाठी किती फार्मासिस्ट असले पाहिजेत, हे सगळे पॉईंट आहेत ते तुमच्या हॉस्पिटल फार्मसीच्या अंडर काय होणार आहे, कव्हर होणार आहेत. हे इन्व्हेंटरी कंट्रोल रिलेटेडच्या टेक्निक्स आहेत. हे इन्व्हेंटरी कंट्रोल रिलेटेड किंवा ड्रग स्टोरेज म्हणतो त्या रिलेटेडच्या ह्या सगळ्या काय आहेत गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे कव्हर केल्या जातील. त्याच्यानंतर आहे तुमचं ड्रग अँड एफडीएच्या अंतर्गत काय करायचं तुम्हाला, डीएनसी ऍक्ट 1940 आणि त्याचा रूल 45. ओके, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 ची, त्याच्या अगोदर तुम्हाला नॅशनल पॉलिसी माहिती असली पाहिजे 2012 ची, त्यावेळेस हा तुम्हाला पॉईंट समजून जातो. तुम्हाला मॅजिक रेमेडीज 1954 चा आणि त्यानंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006 चा आणि त्याचे रूल 2011 चा. हे पॉईंट काय आहेत तुम्हाला एफडीएच्या अंडर काय करायचे, कव्हर करायचे आहेत. ओके, बघा हे आपली ऍपसाठी लिंक आहे. ऍपसाठी लिंक आहे, ही टेलिग्राम ग्रुप आहे, पीव्ही फॉर फार्मसी ऑफिसर, किंवा तुम्ही फार्मा व्हिजन करिअर अकॅडमी म्हणून जरी सर्च केलं टेलिग्रामला, हा टेलिग्रामला ग्रुप आहे, तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. ही युट्यूबचा चॅनल आहे, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळेल युट्यूबची. डेली जे अपडेट असतील ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला मिळतील. हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि हे बॅच बद्दलची थोडीशी माहिती आहे. ओके, जो तुमचा सेकंड व्हिडिओ असणार आहे ते तुमचा काय असेल, त्यामध्ये क्वेश्चन पेपर अनालिसिस. आता जो सिलेबस बघितला, ओके, आता सर तुम्ही आम्हाला सिलेबस सांगितला, खरं सिलेबस डिकोड पण केला, पण नक्की त्या सिलेबस मधून प्रश्न आले का परीक्षेला हे तुम्ही बघितलं पाहिजे. अदरवाईज उगाच विश्वास ठेवून चालेल का, अजिबात नाहीये. तुम्हाला मी दाखवणार आहे की तुम्हाला मी सिलेबस दिला, ओके, तो सिलेबस डिकोड केला आणि त्याच्यानंतर आपण काय करू, जो डीएमआरचा पाठिंबाचा पेपर झाले होते, ओके, ते तुम्हाला मी अनालिसिस करून दाखवेल की ह्या सिलेबस मधून हा पॉइंट विचारलेला आहे, या पॉइंटवर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि तुम्ही जर प्रश्नांची लेवल बघितली ना, एकदम सोपं आहे. तुम्ही हार्डली 2 महिने जरी व्यवस्थित अभ्यास केला, टू द पॉइंट जे सांगतोय तेवढाच अभ्यास करा, त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. एवढा सोपा सिलेबस आहे. म्हणजे कमीत कमी अभ्यासात तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट कसं मिळवायचं ते तुम्हाला इथं काय होणार आहे, कळणार आहे. ओके, आपण इथं थांबूया.